हॅलो फ्रेंड्स, राधे राधे सर्वांना. बघा, आज सकाळी सकाळीच आपल्या बाल्कनीमध्ये हे मैना पक्षी आलेले आहेत. एक ते कपल आलेला आहे, दोघेजण आहेत. एक इकडे आहे आणि एक तिथे साईडला बसलेला आहे. दिसला का? आहे की नाही? मध्ये बघा, इथे दिसतं खाली. त्यांची पिवळी चोच असते आणि पंखांना असं एंडला त्यांच्या व्हाईट कलर असतो. खूपच सुंदर दिसतात आणि डोळे पण त्यांचे पिवळे असतात. आणि जे एकदम यंग असतात ना, त्यांचे डोळे काळे असतात, ते नंतर पिवळे होतात. आमच्याकडे भरपूर येतात मैना अशा, आणि नुसता त्यांचा तो चिवचिवाट चालूच असतो. आज काय झालं माहिती आहे, मी त्यांना वाटी अशी जॉईन करून ठेवली आहे ना, म्हणजे ते वाटी त्या ग्रिलला अटॅच करून ठेवलेली आहे मी. तर त्याच्यामध्ये मी त्यांना सुका खाऊ ठेवते. म्हणजे मेनली तो कावळ्यांसाठी असतो, कारण कावळे एकदम कधी कधी ना अर्ली मॉर्निंगला पण येतात. मग आपली झोप म्हणजे कधी झालेली नसते, आपण झोपेत असतो, पण असे क्याव क्याव करत असतात ना. मग म्हटलं त्यांना खिडकी बंद असताना असं नाही वाटलं पाहिजे की मी घरी नाही आहे, म्हणून मी त्यांना सुका खाऊ त्या वाटीत ठेवते. पण जेव्हा त्या वाटीमध्ये मी फरसाण ठेवते ना, तेव्हा मैना अगदी आवडीने येऊन ते खातात सगळं फरसाण. ते खूप छान वाटतं. आता तिथे कसं फरसाण तिचं खाऊन झालेलं आहे, तर ती खाली आली पाणी प्यायला. पाणी मी खालीच ठेवते ना, तर ते हळूच येऊन बघतात. आधी अंदाज घेतात दुसरा कोणी पक्षी येतोय का, कारण ते खूप अलर्ट असतात पक्षी. तर तिने आता अंदाज घेतलेला आहे आणि मागे वळून बघते. तिचा पार्टनर पण दुसरीकडे आहे, म्हणजे समोरच्या बिल्डिंगमध्येच आहे तो उभा. पण मी जास्त असं कॅमेरा असं तो हे नाही केला, कारण तिला डाऊट यायला नको. खिडकी अगदी बंद आहे आणि खिडकीतनं बाहेरून आतलं काही दिसत नाही ना, म्हणून मला थोडंसं चान्स मिळाला तिला कॅप्चर करायचा. खिडकी बंद असल्यामुळे मी करू शकले हे कॅप्चर. नाही तर मग एवढा वेळ ते आपल्याला समोर असे राहत नाहीत मैना बर्ड, लगेच उडून जातात. म्हटलं आज सुनहरा मौका है तो क्यों ना रेकॉर्ड किया जाए, है ना. तर आता ती ही पाणी पिते. तुम्ही पण असं पाणी वगैरे ठेवत जा त्यांना, हां, कारण बर्ड्सला खूप तहान पण लागते आणि कुठे कुठे फिरणार ना, का त्यांना एवढं इझिली नाही मिळत पाणी. त्यामुळे असं थोडंसं पाणी तुम्ही बाल्कनीमध्ये, अगदी खायला नाही दिलं तरी चालेल, पण पाणी ठेवत जा, असं आहे. तर चला, त्यांचा सकाळचा नाश्ता झालेला आहे, फरसाण ठेवलेला आहे, खूप एन्जॉय केलं आहे. चलो बाय.